आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना, ऐसे ना पुन्हा होणे हताशा होत आले, यापुढे ते ना कधी होणे. नमस्कार विकी भाऊ. नशीब चांगलं म्हणून दादांनी तुला भेटायला बोलवलंय. या ना उपसरपंच. पाय जमिनीवरच आहेत की हवेत उडायला लागलेत? ह्यात हवेत ओढण्यासारखं काय आहे दादा? मी तर ह्या मातीतच जन्माला आलोय आणि ह्या मातीवर ना मनापासून प्रेम करतो. मला वाटलं की बिनविरोध निवडून आल्यानंतर तू तुझी लायकी तर विसरला नाहीस ना? मला माझी योग्यता माहिती आहे. मी कधीच माझ्या योग्यतेच्या बाहेर जाऊन कुठलंही काम केलेलं नाही आणि करणारही नाही. चल, हे ऐकून खूप बरं वाटलं की तुझे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. पण एक गोष्ट सांग रघु, त्या दिवशी बाबूलाल तुझ्या कानात असा कोणता गुरुमंत्र देत होता? हे बघा, मी आज जो कोणी आहे ना ते फक्त बाबूलाल दादामुळेच आहे आणि हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक आहे. हो, तो बाबूलाल मला बुडवायला निघाला होता. पण एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक. जर मला जराही धक्का लागला तर मी हा गाव बुडवून टाकेन. कोणाचीही गय करणार नाही, समजलं? तुम्ही ह्या गोष्टी मला का सांगताय? कारण आता ह्या गावाच्या सर्व किल्ल्या तुझ्या हातात आहेत. उपसरपंच झाला आहेस ना? तुम्हाला तर उपसरपंच रामदेवला बनवायचं होतं. तुमच्या पराभवाचं कारण तोच आहे. आणि कोणा एकाच्या चुकीची शिक्षा सर्वांना का? मला तर असं वाटतंय विकी दादा की या गावात सगळ्यांना एकच रोग जडलाय, आदर्श आणि प्रामाणिकपणाचा. या गावात एकच माणूस आहे, बाबूलाल, जो आपल्या ह्या गावाला बिघडवतोय. तुम्ही नक्की कोणाकडे बोट दाखवताय? ते गुरुजी आणि त्यांचं कुटुंब राजकारणात उतरायला निघालंय. त्यांना हे ठाऊक नाहीये, राजकारणाची सगळी सूत्र माझ्याकडेच आहेत. मी राजकारणाचा शिक्षक नाही तर मुख्याध्यापक आहे. बरं, मग मी ह्यात काय करू? एक गोष्ट लक्षात ठेव रघु, जेव्हा तू उपसरपंच पदाचा चार्ज घेशील ना, तेव्हा शाळेचं प्रस्तावित कंत्राट आमच्या विकी दादांनाच मिळालं पाहिजे, समजलं ना? आता शाळेचं प्रकरण तर गुरुजींच्याच हातात आहे. आता त्यात मी काय करू शकतो? हे बघ, माझ्या समोर शहाणपणा करू नकोस. चुकून का होईना, पण तू उपसरपंच झाला आहेस. पण असं नको समजूस की आमच्या किल्ल्याचा एक दगड निखळला तर किल्ला जमीन दोस्त होईल. मला तर काहीच कळत नाहीये. उपसरपंच, कळेल, सगळं काही कळेल. मी जेवढं बोलतोय ना, फक्त तेवढंच ऐक. जास्त शहाणपणा करशील आणि हे हातपाय तुटतील ना, तर बाबूलाल वाचवायला येणार नाही, समजलं? हे बघा, मी बाबूलाल दादाचा ना मनापासून आदर करतो. आदर, खूप आदर कर. दिवस रात्र बाबूलालची पूजा कर. पण काम माझं कर. उपसरपंचाचा चार्ज घेतल्याबरोबर शाळेचं कंत्राट मला मिळायला हवं, समजलं? पुन्हा तुमचं तेच. अहो, शाळेचं काम गुरुजी बघतात. आता मी त्यात काय करू शकतो? गुरुजींनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिलाय. आता ते काहीही करू शकत नाहीत. पण मालतीताई काही बोलल्या तर? त्यांना काय स्मशानातून उचलून आणणार आहेस? ती आता कधीच बरी होणार नाही. आता ती खुर्ची तुझीच आहे, 5 वर्षांसाठी. हे बघा दादा, कोणाच्या जगण्या मरण्याबद्दल असा विचार करणं योग्य नाहीये. मी तुला फक्त समजावतोय. आमच्यासाठी काम करशील तर आयुष्यभर सुखात राहशील. सरकारी नियमानुसार शाळेचा निधी आपोआप ग्रामपंचायतीत जमा होईल.
आणि मग ते सगळे पैसे आमच्या खात्यात यायला हवेत. आता तुझं तू ठरव काय करायचं ते. ठीक आहे दादा, मी बाबूलाल दादाशी या बाबूलालला मध्ये आणायची गरज नाही, नाहीतर खूप महागात पडेल. ते काय आहे ना की बाबा इथे नाही आहेत की जे मला अडवून माझं पिस्तूल काढून घेतील. आता जर डोकं फिरलं तर मी जीव घेईन. अहो तर मग मी ह्यात काय करू शकतो? हे बघा दादा, मला कसलाही चार्ज बिर्ज घ्यायचा नाहीये. मला तुम्ही माफ करा. ती ग्रामपंचायत वगैरे माझ्याच्याने होणार नाही. तुम्हाला जे काही करायचंय ते करा, पण मला माफ करा. मी निघतो आता. हो निघ. या रघुचे तर फक्त एकाच धमकीत 10 बेदाण आणले आहेत. राहिला बाबूलाल, त्यालाही बघून घेईन. अरे अरे तुम्ही जा, आराम करा. तुम्ही सुद्धा जा. विजय, मला माफ कर. थोडासा उशीर झाला मला. काहीतरी नवं सांगा मंत्री साहेब, ही तर तुमची सवयच आहे. बस बस. आता काय करणार, धावपळ तर माझ्या आयुष्याचा भागच बनलीये. वेळेचा अंदाजच राहत नाही. असो, तू सांग, कसा आहेस तू? मजेत आहे. 2 कप चहा सुद्धा घेतला. तुझ्यात सुद्धा तुझ्या घराण्याचे गुण दिसू लागलेत विजय. म्हणजे काही कळलं नाही मला. म्हणजे असं आहे की तू सुद्धा आपल्या इथल्या राजकारणात रस दाखवू लागलेला आहेस. मला हौस नाहीये. इथे जे काही चाललंय ना मंत्री साहेब, ते बघून कोणीही जबाबदार नागरिक मुळीच शांत बसू शकत नाही. अरे विजय भाऊ, ही परिस्थिती फक्त इथल्या पुरती मर्यादित नाहीये. सगळीकडे असंच घडतंय. कुठेही घडो, पण हे चुकीचं आहे. कमीत कमी मी तरी याचा विरोध करतोच. मला एक गोष्ट सांग विजय, तू कोणाचा विरोध करतोयस? स्वतःच्या बाबांचा की आपल्या स्वतःच्या भावाचा? नाही, मी त्या प्रत्येक भ्रष्टाचाराचा विरोध करतोय जो सामान्य जनतेला लुटतोय. त्या प्रत्येक अप्रामाणिक माणसाचा विरोध करतोय जो गावासाठी आलेल्या विकास निधीने स्वतःच्या तिजोऱ्या भरतोय. मग तो माझा नातेवाईक का असेना, मी नाही सोडणार. वाह, खूपच महान आणि उच्च विचारसरणी आहे तुझी. मी तर धन्यच झालो. आता मला सांग की तुला माझ्याकडून काय हवंय? सत्य जाणून घ्यायचे तुमच्याकडून. आता मला कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवून साक्ष द्यायला लावणार आहेस की काय? मला फक्त एवढं सांगा की मालतीताईंचं अपहरण कोणी केलं? अजूनपर्यंत तरी काही पुरावे मिळाले नाहीयेत. पोलीस प्रकरणाचा तपास करतायत. राजकारणी उत्तर देऊ नका. तुम्ही माझ्या बाबांना खूप वर्षांपासून ओळखताय. या जनतेने तुम्हाला निवडून आणलंय. मी तुम्हाला या जनतेचा प्रतिनिधी म्हणून एक प्रश्न विचारतो. या प्रकरणामध्ये खरा गुन्हेगार कोण आहे? माझे बाबा आहेत का? एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या विजय भाऊ. शंकर सिंह आहेत आणि सिंह कधीही लपून हल्ला करत नाही. आणि जर त्यांना हेच सगळं करायचं असतं तर त्यांनी छाती ठोकपणे केलं असतं. त्यांना कोणीच अडवलं नसतं. तर मग आहे तरी कोण मालतीताईंचा खरा गुन्हेगार? आता ह्याचा शोध तर पोलीस घेत आहेत. मी असं ऐकलंय की 1-2 अटक झाली. ही अटक म्हणजे दिखावा होता. निरपराध लोकांना पकडून त्यांना मारझोड करून त्यांच्याकडून जबाब नोंदवला जात होता. अच्छा, हे तर मला ठाऊकच नाहीये. हीच तर समस्या आहे. जे ठाऊक असायला हवं तेच तर तुम्हाला ठाऊक नसतं. माफ करा मंत्रीजी, तुम्ही हे सगळं माझ्यापासून लपवण्यासाठी तर नाही करत आहात ना? अरे, आमदार म्हणजे काही देवता किंवा साधू संत नसतो. तो सुद्धा सामान्यांप्रमाणेच माणूस असतो. मंत्री साहेब, तुम्ही तुमच्या क्षेत्रात खूप आदरणीय आहात. तुम्हाला जनतेने ताकद दिली आहे. हे ऐश्वर्य, हा बंगला, हे नोकर चाकर जनतेनेच दिलंय ना? त्यांच्या विकासासाठी
काहीच काम करावं असं वाटत नाही का तुम्हाला? ही गोष्ट मी कधीच नाकारली नाही. तर मग सत्तेचा उपयोग जनतेच्या चांगल्यासाठी का होत नाहीये? मी तर नेहमीच तत्पर असतो, 24 तास. मग त्या जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. मालतीताईंचा खरा गुन्हेगार कोण आहे? माझ्या प्रश्नाचं अजून उत्तर नाही दिलं तुम्ही. हे बघ विजय, प्रकरण कोर्ट कचेरीचं आहे आणि मी जर काहीही बोललो तर जनता त्याचा चुकीचा अर्थ काढेल. अरे माझी एक पोझिशन आहे. मी जर आता काहीही बोललो तर जनता तेच खरं मानेल ना. राजकारणात खूपच विचार करून बोलावं लागतं विजय. तुमचं म्हणणं योग्य असेलही. मंत्री साहेब, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, मालतीताईंच्या केसमध्ये माझे बाबा आहेत की नाही? नाहीत. ही गोष्ट मी तुला आधी देखील सांगितली आहे. आता लोक काहीही अंदाज बांधतायत. जो ताकदवान आहे त्याच्यावर संशय घेत आहेत. हे तुला चांगलंच समजलं पाहिजे विजय भाऊ. मग ते निवडणूक हरल्यावर इथून निघून का गेले? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. दोन्ही घटना एकत्रच घडल्या म्हणून लोक त्यांचा जोडून विचार करतायत. पण मी एक गोष्ट खरंच सांगतोय की शंकर सिंगजी निर्दोष आहेत आणि मी हे खात्रीपूर्वक सांगतोय. पण मंत्री साहेब, या गावातला प्रत्येक माणूस फक्त बाबांचंच नाव घेतो. मग कोणी पुढे येऊन का नाही बोलत? लोक घाबरतात, स्वतःच्या जीवाला घाबरतात. ह्या सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत विजय. लोक त्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. ह्याला म्हणतात सामाजिक भ्रष्टाचार. तू याच्यात का पडतोयस विजय? मी आहे ना, सगळं काही सांभाळून घेईन. तू जाऊन तुझ्या कामात लक्ष घाल. ठीक आहे, तर मग मी हे मानू की माझे बाबा यात दोषी नाहीयेत? अरे आता काय गंगाजळ हातात घेऊन शपथ घ्यायला लावणार आहेस का? अरे थोडा धीर धर, सगळं काही स्पष्ट होईल. शंकर सिंगजी एक तेजस्वी दिवा आहेत आणि दिव्याखाली अंधार तर असतोच ना. बरोबर बोललात. प्रत्येक दिव्याखाली जो अंधार असतो ती त्याची स्वतःची छाया असते. हो, दोष तर सगळ्यांमध्येच असतो, माझ्यातही आहे. आता कमी की जास्त ते मला ठाऊक नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी गोल गोल फिरवून का सांगता? सगळं स्पष्ट का नाही बोलत? सगळं काही स्पष्ट आहे विजय भाऊ. तू शहरातून इंजिनियर होऊन आलायस. शहर सोडून इथे काय करतोयस? अरे जा, परत जा, स्वतःचं काम सांभाळ. इथलं राजकारण मी सांभाळतो. आणखी एक गोष्ट सांगतो, शंकर सिंगजी निर्दोष आहेत आणि मी कोणत्याही निर्दोष व्यक्तीला गुन्हेगार म्हणून सिद्ध होऊ देणार नाही. ठीक आहे, पण मी विचार करत होतो की काय एवढा विचार करतोयस तू? जास्त विचार करायची गरज नाहीये. तुम्हा सर्वांसाठी ही फार मोठी घटना असू शकते, परंतु राजकारणामध्ये अशा गोष्टी होत राहतात. मंत्री साहेब, पण ते दीनानाथजी आहेत. माझे शिक्षक होते ते. निदान त्यांच्यासोबत तरी काही अघटित घडायला नको होतं. दीनानाथ गुरुजींविषयी मला सुद्धा आदर वाटतो, पण राजकारणात आल्यावर त्याची काही ना काहीतरी झळ पोहोचणारच ना. आणि इथे सगळ्यांचा एकच उद्देश असतो, सत्ता बळकावणं. आणि हे सगळं मालती त्यांच्या जीवावर बेतलं. त्यांचा जीव धोक्यात आहे. मंत्री साहेब, आपल्या सर्वांचं एकच कर्तव्य आहे की काहीही करून खऱ्या गुन्हेगाराला पकडून दिलं पाहिजे. हे सुद्धा होईल. हे सगळंच्या सगळं प्रकरण मिटेल. फक्त एकदा मालती ताईंना शुद्धीवर येऊ दे, मग आपोआप सगळं काही उलगडेल. सगळं काही. तू काळजी करू नकोस. देव करो आणि असंच हो. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद. बस चंद्रकांत. बोल, काय झालंय? सर, हा फॅक्स आलाय. आपल्या ठाण्याबद्दल काय तक्रार आली का? अहो नाही सर. मग काय तुझ्या विरुद्ध आहे? नाही सर, मालतीताईंची केस खूपच हाय प्रोफाईल झाली आहे. सगळं प्रकरण वरपर्यंत पोहोचलंय.
माहितीये मला. तुला काल सांगितलं होतं ना SP साहेबांचा फोन आलता म्हणून. घोर कलियुग आलंय. छोट्या छोट्या गोष्टी 2 मिनिटात राजधानीला पोहोचतात. काळ खूप बदललाय सर. आता कम्प्युटरचा जमाना आलाय. सर हा फॅक्स आलाय मालतीताईंच्या केसबद्दल. महिला एकता आयोगाने पाठवलाय. त्यांनी मालतीताईंच्या केसचा खुलासा करायला सांगितलाय. खुलासा करायला सांगितलाय. अरे अजून पातूर सुगावाच लागलेला नाही. कसला खुलासा करणार? पण उत्तर तर द्यावंच लागेल ना सर. ही लोक पोलिसांनी काम तर करू देत नाहीत. प्रश्न मात्र उरावर बसून विचारतात. आणि चंद्रकांत, या केस मध्ये तू अजिबात निष्काळजीपणा करू नकोस. मी कुठे दुर्लक्ष करतोय सर? मी तर मनापासून काम करतोय. बर मग ठीक आहे. ह्या फॅक्सचं उत्तर पण तूच दे. सर उत्तर तुम्हीच दिलं तर बरं होईल. तुमची भाषा देखील माझ्यापेक्षा खूप चांगली आहे. पण मी लिहणार काय? सर उत्तर असं लिहा की जोवर मालतीताईंचा जबाब मिळत नाही तोवर ह्या केसचा खुलासा करू शकत नाही. हे नसतं झेंगाट आपल्या मागं लागलंय. तू ही केस बघतोयस, तूच ह्याचं उत्तर दे. लिहून टाक. संशयितांना अटक केली आहे, पुरावे गोळा करतोय आणि अजून पातूर मालतीताईंचा जबाब मिळाला नाही म्हणून आरोपपत्र दाखल करू शकत नाही. पण सर जर सगळ्याच संघटनांनी आपल्या चौकीला घेराव घातला तर आपण काय करणार? ज्याला जे करायचं ते करू दे. मला जे पाहिजे ते मी करणार. अरे पोलिसाची नोकरी ह्यासाठी जॉईन केलती का की ह्या आयोगाला घाबरून घरी बसायचं? चंद्रकांत, या केसमध्ये जरा पण दुर्लक्ष करू नकोस. तू त्यासनी उत्तर पाठव. बाकीचं मी बघतो. ठीक आहे सर. बस विकी. काय बोलला तू? अरे एवढा उतावीळ का होतोयस? बस जरा शांत तरी हो. अहो तो काय बोलला हे जाणून घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे बघ, मी तर त्याला माझ्या शब्दात समजावलं. बाकी त्याची इच्छा. अहो त्याची इच्छा तर मला बर्बाद करणं हीच आहे. त्याच्या इच्छेचा विचार करून थोडंच चालणार हे आहे. बघ, आपण जे काही ठरवलं होतं त्याप्रमाणे मी बोललो. पण मला असं वाटतं की तो जरा जास्तच हुशार आहे. याचा अर्थ मी मूर्ख आहे. असं तर मी नाही म्हणालो. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, तो एक आदर्शवादी, तत्ववादी आहे. ही कसली तत्व आहेत? कोणते आदर्श आहेत जे स्वतःचाच घर पोखरतायत? मी बाबांचा हात पकडून ह्या गावासाठी जगतोय आणि तो फक्त स्वतःसाठी. म्हणत होता की माझं स्वतःचंही अस्तित्व आहे, स्वतःची पात्रता आहे. ज्याला स्वतःच्या वडिलांच्या इब्रतीची आणि मान सन्मानाची किंमत नाही, तो माझ्या नजरेत 2 कवडीचाही नाही. विकी भाऊ, मला वाटतं की त्याच्या मनात आपले वडील आणि भावाबद्दल खूप अढी आहे. असं असेल तर तो इथून निघून का जात नाही? स्वतःच्या पात्रतेच्या बळावर स्वतःच कमावून का नाही खात? तू जरा जास्तच रागावलायस विक्की भाऊ. राजकीय कुटुंबात विरोधाभास असणं मोठी गोष्ट नाहीये. आता तुला तर माहितीच आहे, मोठ्या मोठ्या घराण्यात आई एका पक्षात आहे तर मुलगा दुसऱ्या पक्षात. हे तुम्ही काय बोलताय मंत्री साहेब? तो राजकारण करत नाहीये, तो आमच्या मार्गात अडचणी निर्माण करतोय. विकी भाऊ, असं तर नाहीये ना की त्याला सरपंच साहेबांची भरपूर माया मिळाली नसेल? जर त्याला माया नसती मिळाली ना तर त्याची एवढी हिंमत झाली नसती. बाबांनी त्याच्या सगळ्या चुका पोटात घातल्या आहेत आणि ह्याच गोष्टीचा तो फायदा घेतोय. हा बालिशपणा आहे, आणखी काही नाही. मी हे त्याच्या डोक्यात भरवलं आहे की सरपंच साहेब निर्दोष आहेत. त्यांचा मालतीताई केसशी काहीही संबंध नाही. मंत्री साहेब, तुम्हालाही हेच वाटतंय की बाबांचा ह्या केसशी काही संबंध नाहीये? विकी भाऊ, हा प्रश्न तू मला का विचारतोयस? याचं उत्तर तर फक्त शंकर सिंग किंवा मालतीताईच देऊ शकतात. मी स्वतःच अडकलोय मंत्री साहेब. बाबांचा राग मला माहित आहे, पण मला पहिल्यांदा यावर विश्वास बसत नाहीये की बाबा मला न सांगता असं काही काम करू शकतात. हो, ते तर न सांगता हरिद्वारलाही गेलेत.
उद्या भलतीकडेच जातील. आता सत्य काय ते त्यांनाच माहिती. मी तर त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता